या ना या ना या ना या ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. प्रेम आणि भांडण करताना दरवाजा बंद ठेवायला हवा. काय झालं? सगळं ठीक आहे ना? હા બધું ઠીક છે. माझं तर इथे ऐकतेस कोण? सोनिये असं बोलून इनडायरेक्टली नको ऐकूस यार. इनडायरेक्ट? मी डायरेक्ट ऐकवतेय. कमाल करतेस यार. एक मिनिट. काय झालं तुम्हाला दोघांना? जे नेहमी हसतमुख आणि प्रेमाने बोलणारे आहेत त्याच असे चहासारखे उकळतायत का? ते रोशनलाच विचारा. मी का बोलू? तूच बोल. मी का बोलू? तूच बोल. डाऊट तुला. मी का बोलू? तूच बोल ना. कोणीतरी एकाने सांगा, पण सांगा तरी काय झालं? काय झालं रोशन वहिनी? काही नाही. अरे अच्छा सांगते. हा. आज उदवाडामध्ये माझ्या कझिनचं लग्न आहे आणि आम्हा दोघांना तिकडे सोबत जायचं होतं आणि भाऊसाहेब बहीण मोक्यावर बोलतात की त्यांना गॅरेज मध्ये काय काम आहे आणि माझ्यासोबत लग्नाला येऊ नाही शकत. आता भाऊसाहेबला काम आहे तर काम आहे, करायचं तर करायचंय. आता गाडी दुरुस्त करून द्यायची आहे तर द्यायची आहे ना माधवी वहिनी. एक दिवस गाडीची लेट डिलिव्हरी दिली तर काय फरक पडणार आहे? अरे 2 दिवस गाडीची डिलिव्हरी लेट झालीये. ऑलरेडी त्यांना उद्या गाडी घेऊन बाहेर जायचंय. काम आहे तर काम आहे. ऐकलं माधवी वहिनी? हा असंच करतो. खरं खरं सांगू ना तर याला आज रात्री पार्टी शार्टी करायची संधी मिळते. यासाठी याला माझ्यासोबत यायचं नाही. अरे कामातून आज मला वेळच नाही मिळणार तर पार्टी शार्टी कुठून करणार? ओय तुझा माझ्यावर विश्वासच नाहीये यार. हा तर प्रॉमिस का करत नाहीयेस? प्रॉमिस दे. नाही देणार प्रॉमिस. जा. जोयू माधवी वहिनी जोयू, याला माहितीये की प्रॉमिस तुटणार आहे, यासाठी मला प्रॉमिस देत नाहीये. अरे सोनिये प्रॉमिस तुटणार आहे असं नाहीये. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये याचं मला खूप वाईट वाटतंय. यासाठी मी प्रॉमिस देत नाहीये. आणखी एक बहाणा. मी काही बहाणा देत नाहीये, हे खरंय. मला माहितीये की हा बहाणाच आहे. अगं सोनिये हे खरंय. एक मिनिट तुम्ही दोघं शांत व्हा. तुमच्या दोघांच्या प्रॉब्लेम वर माझ्याकडे एक मस्त उपाय आहे. हा सांगते. सोडी भैया तुम्हाला गॅरेज मध्ये खूप काम आहे म्हणून तुम्ही रोशन वहिनींसोबत नाही जातात, बरोबर? हो माधवी वहिनी एकदम बरोबर. आणि रोशन वहिनी तुम्हाला डाऊट आहे की सोडी भैयांना पार्टी शार्टी करायची आहे म्हणून ते कामाचा बहाणा करतायत, बरोबर? डाऊट नाही, मला पक्क माहितीये. बघितलं माधवी वहिनी बघितलं. हा एक मिनिट माझं ऐकून तर घ्या ना. तर सोडी भैयाचा रात्री जेवायला आमच्याकडे आला तर वा माधवी वहिनी काय आयडिया आहे. आय मीन रोशन तुमच्या घरी जेवायला आला म्हणजे पार्टी शार्टीचा प्रश्नच नाही उरत. आणि संध्याकाळ होईपर्यंत मी कपूर साहेबांची गाडी दुरुस्त करून त्यांना देऊन टाकीन. मग काय झालं ना, प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं. किती छान माधवी वहिनी, काय मस्त रस्ता काढलाय. हा सोनिये. होय थँक्यू. खूप छान सोल्युशन दिलं. हो ना, खूप छान आहे. आता मला सुई द्या. सुई? हा सुई. काय ना यांच्या कुर्त्याचं बटन तुटलंय आणि नेमकी मी सुई कुठे ठेवली ते आठवतच नाहीये मला. तर प्लीज जरा. काय आता घेऊन येते. माधवी वहिनी एक गोष्ट बोलू? हा दसो. अरे तुम्ही जेवणासाठी जास्त त्रास घेऊ नका. सिंपल जेवण बनवा. ओय जास्त काही करण्याची काही गरज नाहीये. का गरज नाही सोडी भैया? मी तर तुमच्यासाठी आज मस्तपैकी पंजाबी स्टाईलचं जेवण बनवणार आहे. मटर पनीर, राजमा चावल, दाल मखनी, मस्तपैकी पंजाबी बेत करू. उलट तुम्हीच मला सांगा की तुमच्या या वहिनीला पंजाबी जेवण बनवता येतं की नाही. नक्की माझी वहिनी, पक्का मज्जा येईल. घ्या सुई. हा थँक्यू सो मच. अच्छा ही सुई तुम्हाला उदवाडातून परत आल्यावरच मिळेल रोशन वहिनी? मी तर उद्याच परत येणार आहे. गंमत केली हो. चला मी निघते. माधवी वहिनी परत सुई नाही मिळाली तरी पण चालेल. रोशनला घरी जेवणासाठी बोलावल्याबद्दल थँक्यू. त्यात काय थँक्यू सोडी भैया, रोशन वहिनी. आपण गोकुळधामवाले एका परिवारासारखे होत आणि परिवारवाले जेव्हा प्रेमाने आमंत्रण देतात ना तेव्हा थँक्यू नसतं म्हणायचं. मस्त एन्जॉय करायचं असतं जेवण. एकदम सच. चला मी निघते. डिनरला भेटूया. सोनिये आय एम सो सॉरी यार, मी तुझ्यासोबत येऊ शकत नाहीये. अरे गाडीचं काम नसतं ना गॅरेज मध्ये तर मी तुझ्यासोबत पक्का आलो असतो यार. अगं तुला तर माहित आहेत कपूर साहेब खूप जुने क्लायंट आहेत. मी समजू शकते रोशन. आय एम सॉरी, मी तुला चुकीचं समजले. ए रोशन, पण तू लग्नाला येत नाहीयेस तर मी जाणार कशी? ओय टेन्शन का घेते सोनिये. ती तुझी कझन आहे ना खुशनम, जी पारशी कॉलनीत राहते. ओय एकदा तिच्याशी बोलून घेतो आणि तुला तिथे सोडतो. ते लोक तुला सोबत घेऊन जातील. सारू. चल मी तुला ती भारीवाली साडी दिली होती ना ती नेसून तयार हो. चल 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 चल.
थँक्यू माधवी वहिनी, थँक्यू. तुम्ही मला वाचवलं. काय माधवी, किती वेळ? सॉरी ते सोडी भैयांच्या घरी धागा कुठे? हा हे घे. ते सोडी भैयांच्या घरी युद्ध चालू होतं ना. युद्ध चालू होतं म्हणजे भांडत होते? नाही हो, भांडत नव्हते. थोडं तू मी चाललो. लग्नाच्या गोष्टीवर ना. अय्या, तुम्हाला कसं माहिती? इतक्या मोठ्याने बोलत नव्हते ते दोघं. अरे नाही, काल सोडा शॉपवर सोडी खूप दुःखी होता या गोष्टीवरून, म्हणून मला समजलं. पण इतक्या लहान सहान गोष्टीबद्दल भांडायचं का? मी म्हंटल ना, भांडत नव्हते काही. असंच थोडस नॉर्मल आर्ग्युमेंट चाललं होतं आपल्यात, नाही का होत अधून मधून तसंच. आणा बटन आणा. काय आहे की रोशन वहिनींना डाऊट होता की सोडी भैयांना पार्टी शार्टी करायची आहे, म्हणून ते उदवाडाला जायला नाही म्हणतात. पार्टी शार्टी? पार्टी शार्टी करायची आहे? नाही, अजिबात नाही. मी कुठे बोललो? सगळं समजतं मला, आणि रोशन वहिनींनाही सगळं समजतं बरं का. तुम्हा बायकांना सगळं समजतंच. मग आहोतच आम्ही समजूतदार. तर रोशन वहिनींना डाऊट होता की सोडी भैयांना पार्टी शार्टी करायची आहे ना, यासाठी ते उदवाडाला जायला नाही म्हणतात. म्हणूनच रोशन वहिनी सोडी भैयांवर थोड्या नाराज झाल्या. पण मी त्यांना मस्तपैकी सोल्युशन दिलं आणि त्यांचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला. अच्छा, काय सोल्युशन काय दिलं? मी सोडी भैयांना आपल्या घरी जेवायलाच बोलवलं. ते इथे राहिले तर पार्टी शार्टीचा प्रश्नच येणार नाही ना. बिचारा सोडी. नाही, ते तर मी असंच म्हणत होतो. मी काय म्हणतो, आपण सोडीला जेवायला बोलवतच आहोत, तर सोबत चंपक काकाजी आणि जेठालालला पण बोलवूया ना. काय आहे, इतके दिवस ते पद्मावती भोजनालयाचं खाऊन खाऊन कंटाळले असतील, त्यांना पण घरचं जेवण मिळेल. मस्त आयडिया. मी काकाजींना फोन करून सांग. घेता का गवार? अगं बाई, आली का गंगू? चला मी भाजी घेऊन येते. अच्छा, रात्रीसाठी तुमची काही स्पेशल फरमाईश आहे? आता पंजाब, सिंध, गुजरात, मराठा सोबत येतच आहे, तर मग असं काहीतरी व्हेरायटी बनव. चांगलंय. अच्छा, हे ठेवा ना जरा, मी पर्स घेऊन येते. हो. आज भाज्या खूप फ्रेश दिसतायत. हा मग मी तर नेहमीच ताज्या भाज्या आणते की. हो, तू तर नेहमीच असं सांगतेस. अरे कोमल वहिनी, नवऱ्याची आई नेहमी नवऱ्याची स्तुतीच करणार ना. गुड मॉर्निंग. अरे वा, आज सगळ्या भाज्या अगदी ताज्या वाटतायत. हो, मग असणारच. अहो वहिनी, फक्त वाटत नाहीयेत, भाज्या ताज्याच आहेत. अच्छा, बघू घे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. थँक्यू. गोकुळधामचे महिला मंडळ, मी चालले उदवाड्याला. ओके. रोशन वहिनी, ही साडी तुमच्यावर किती सुंदर दिसते. थँक्यू. नको जाऊ नये यार. अरे शुअर रोशन, तू पण नाही. थँक्यू अंजली वहिनी. चला आता डायरेक्ट उद्या भेटूया. रोशन वहिनी, तुम्ही जाणार कशा आहात? रोशन तिकडे मला माझ्या रिलेटिव्ह कडे सोडणार आहे, मग तिथून आम्ही सगळे बायकार जाणार आहोत. अच्छा, मग तर तुम्ही 3 तासात पोहोचाल. हा अष्टवळी. सोडी भैया, रात्री जेवायला मात्र अगदी वेळेवर या. अहो माधवी वहिनी, तुम्ही इतक्या प्रेमाने आपल्या हाताने पंजाबी जेवण बनवणार आहात, मग मी अगदी वेळेवरच येणार. अगदी बरोबर. थँक्यू माधवी वहिनी. घराकडे जरा लक्ष द्या. ओके, निघते मी आता. ओके, बाय बाय. चला, बाय बाय. थँक्यू. चौकस आवजो. अरे काकाजी, सत श्री अकाल, नमस्कार. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. तुम्ही दोघे कुठे बाहेर गावी चाललात? ओ नाही काकाजी, ते रोशन डार्लिंगच्या कझिनचं लग्न आहे, तर ही बाहेर गावी चालली आहे. मी गॅरेजवर चाललोय. असं. हा घ्या, तुम्ही प्रसाद घ्या. वा. घ्या. द्या काकाजी. थँक्यू काकाजी. सकाळी देवाचा प्रसाद मिळाला. आता दिवस चांगला जाईल. थँक्यू काकाजी. चांगला जाईल. थँक्यू. ओके काकाजी, सांभाळून जा. हो काकाजी. ही बघ, कसे आहात सगळेजण? अरे काकाजी, नमस्ते. हा, मंदिरातून प्रसाद आणलाय. ओके. थँक्यू काकाजी. घ्या. थँक्यू काकाजी. हा घे बेटा. धन्यवाद. बरं झालं काकाजी, तुम्ही खालीच भेटलात. काय, रोशन वहिनी आपल्या कझिनच्या लग्नाला गेलेत. सोडी भैया एकटेच आहेत, म्हणून मी त्यांना रात्री जेवायला बोलावलंय. म्हणून मी काय म्हणत होते, तुम्ही आणि जेठा भाऊ पण या ना रात्री जेवायला. अरे नाही बेटा, त्रास करून घ्यायचं काहीच कारण नाहीये. रोज टिफिन येतोच ना पद्मावती मधून. काकाजी, डब्यातलं जेवण ते डब्यातलं जेवण, आणि घरचं जेवण ते घरचं जेवण असतं. आणि मी कुठं तुम्हाला स्पेशली बोलवते. सोडी भैया येणार आहेत, तर तुम्ही दोघे या. मस्त एकत्र बसून खाऊया, खूप मजा येईल. अच्छा, ठीक आहे. चल, आता तू इतका आग्रहच करतेस तर मी आणि जेठ्या येऊ. बस. नक्की या. काकाजी, दयावहिनी कधी येणार आहेत? हो काकाजी,
बरेच दिवस झालेत ना. हा म्हणजे काय आहे ना की सुनबाई आपल्या आईच्या सेवेमध्ये थोडी व्यस्त आहे, पण येईल लवकरच येईल. चला निघतो. ठीक आहे काकाजी. अच्छा माधवी बेटा, जास्त काही करू नकोस हं, साधंच जेवण बनव. हा काकाजी, साधंच जेवण बनवणार आहे. रोटी, सब्जी, डाल, भात वगैरे आणि कोशिंबीर सुद्धा. क्या बात आहे, क्या बात आहे. आजी वहिनी, तुम्ही काय म्हणता, तुम्ही सोडी भाऊना कधी इन्व्हाइट केलंय? काय झालं, सोडी भैया कामामुळे रोशन वहिनींबरोबर उदवाडाला जाणार नव्हते ना, तर रोशन वहिनींना थोडा डाऊट होता की त्यांच्या माघारी सोडी भैया पार्टी शार्टी करतील. अच्छा. मग मी काय केलं, रोशन वहिनींना आयडिया दिली की सोडी भैयांना रात्री जेवायला आमच्याच घरी पाठवा ना, मग पार्टी शार्टीचा प्रोग्रामच ते बनणार. गुड. माधवी वहिनी, तुम्ही खूप छान काम केलंय. सोडी भाऊ जर पार्टी शार्टी करतील ना, तर गोकुळधामच्या सगळ्या जेंट्सना पार्टी शार्टी करायला ओढून नेलं असतं. हो, पण आपल्या सगळ्यांचे हसबंड सरळ आहेत. हो कोमल वहिनी, पण तरी सुद्धा नवऱ्यांची काळजी तर घ्यावीच लागते ना. अगदी बरोबर आहे अंजली वहिनी, लक्ष तर ठेवावंच लागतं. म्हणूनच मी सोडी भैयांना जेवायला बोलावलं, कारण सगळेजण प्लॅन करायला लागले ना पार्टी शार्टीचा, तरी करू शकणार नाही. गुड. खूपच छान.